तुम्हालाही वाटत असेल आपण कोणत्या कार्यक्रमाला आलो. तर जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. तर आजचा विषय असा होता की आज आपल्या गावामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम होता. त्यामुळे आपल्या गावातील सर्व गावकरी मंडळी मंदिराकडे आले होते. आल्यानंतर सर्वजण शिवजयंतीची तयारी करण्यामध्ये लागले. लहान मोठे सर्वच जण शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटामध्ये पार पाडण्यासाठी काम करत होते. सर्व गावकरी मंडळी एकत्रित आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन वगैरे करून आपल्या गावातील रॅलीला सुरुवात केली. रॅलीमध्ये कसल्याही प्रकारचा डीजे लावलेला नव्हता. होते ते फक्त शिवरायांचे गाणे, भजन आणि कीर्तनच. अशा प्रकारे एकदम वारकरी संप्रदायाची जणू दिंडीच निघाली होती. उघडी पण एकदम जोरात चालू होती. असं करत करत आपल्या गावात दिंडी समोर निघत होती. वरतून फुलं पण पडत होते. गावातील दिंडीतले लोकांचे दृश्य बघून एकदम भारी वाटत होतं. आपल्या गावातील लेकरं पण कमी नव्हते. जो तो बघा झेंडा घेऊन नाचत होता एकदम उल्हासामध्ये. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन वगैरे झालं आणि नंतर सर्वजण आरती वगैरे करत होते. भरपूर वेळ पण झाली होती आणि अंधारे पडत आलेला होता. तरीही आपल्या गावातील रॅली एकदम थाटामाटामध्ये चालूच होती. शिवजयंती निमित्त आपल्या गावामध्ये पप्पूदादा चव्हाण पण आले होते. त्यांनीही आपल्या गावातील शिवजयंतीला उपस्थिती दर्शवली आणि शिवाजी महाराजांच्या गाण्यावर थोडासा डान्स पण केला. आणि अशा प्रकारे आपल्या गावातील शिवजयंती थाटामाटामध्ये पार पडली. गावामध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पोलीस पण आले होते. त्यांनीही शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन वगैरे करून फोटो काढला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.